अशा कबुतरांना आता त्याच्या राज्यामध्ये जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांनी करावीच लागेल असं पोस्टरवरती लिहिण्यात आलंय। तर या आधी देखील आम्ही गिरगावकर संघटनेनं कबुतरखान्यांसंदर्भामध्ये भूमिकाही घेतलेली होती। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। एरवी भूतदयेचा प्रचार करणाऱ्या एका जैन मुनींनी चक्क माणुसकीवरतीच घाव घातलाय। मुंबईतील कबुतरखान्यांसाठी आग्रही असणारे जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी मुक्ताफळं उधळलेत। एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराजांनी विचारलाय। कबुतरांसाठीच्या शांती सभेमध्ये कैवल्यरत्न महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। यासोबतच मी डॉक्टरांना मूर्ख मानतो अशी वादग्रस्त टिप्पणी देखील या महाराजांनी केली आहे। तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मूत्रपिंड साफ होतं असा दावा या सभेमध्ये करण्यात आला। कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है, एक हथियार बनाया। कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है। एक आध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है। चाहे एक नहीं हजारों लाखों यूं ही बेगुनाह मर रहे हैं, रोज के बेगुनाह मर रहे हैं, उनके लिए कोई सोच नहीं रहा है। और एक इंसान कभी कुछ किस कारण से मानो कि कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई? मानोगे? ये कितनी भरी मूर्खता भरी बात है, कितनी मूर्खता भाई। किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी? मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूँ अगर जो इस तरह से बयान देते हो तो। कबूतर के टीट का धूप करके देखो, करीबन 3 से 4 सप्ताह के अंदर सबकी खोपड़ी एकदम सही हो जाएगी, पॉजिटिव, और लड़ाई बंद हो जाएगी। और मेडिकल के बाद जिसकी ट्रीटमेंट नहीं है वो किडनी जिसकी फेल है, ये कबूतर की टीट के द्वारा मैंने कईयों के जीवन के अंदर वो किडनी वापस ठीक करवाई जो आज मेडिकल के बाद कोई इसका उपाय नहीं है। इसको 1 महीने तक रोज एक टीट जो है पानी के 1 गिलास में भिगो करके शाम को भिगोए, सुबह शाम को पिए, 1 महीना पियो, आपकी कैसी भी फेल किडनी एकदम ठीक होती है और कईयों की ठीक की है। कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था। अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो। ऐसा मेरा उस कबूतर प्राणी के लिए ये 2 शब्द मैं बोल रहा हूँ, गाय और कबूतर, कबूतर और गाय, ये राष्ट्रीय पशु पक्षी का घोषित कीजिए। तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी जैन मुनींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मग आता मला सांगा, कुठल्या जैनांच्या घरी कबुतराचा फोटो वगैरे आहे का घरी? म्हणजे तुम्ही पूजा करता का त्याची? अहो, तो एक पक्षी आहे, त्याला इतकं तुम्ही जे काही आता मग उंदीर, मग आता घरात 4 उंदीर आले, मग आपण गणपतीचं वाहन म्हणून त्याचा असं नमस्कार करत फिरायचं का? तुम्ही मारता ना उंदराला, काहीतरी सायंटिफिक आधार पाहिजे। मग कोरोनासारखा रोग आपण पळवला, एवढे डॉक्टर, एवढे रिसर्चर, एवढे वॅक्सिन्स तयार झाले, मग तेव्हा आपण मग काय कोरोनाची पूजा करायला पाहिजे होती का त्या विषाणूची? म्हणजे सगळं गंमत करून ठेवली या विषयाची। याच कार्यक्रमात निलेश मुने यांनी थेट महापालिका निवडणुका लढवण्याची घोषणा केली। निलेश मुनेंनी शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली आहे, तसंच महायुतीवर देखील निशाणा साधलाय। तसंच या मुनींनी मारवाडी आणि गुजराती लोकांनी एकत्र यावं असं आवाहन देखील केलंय। तर कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल असा इशारा देखील या जैन मुनींनी दिलेला आहे। हमारी जो पार्टी अभी शांतिदूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं। जितने भी 36 कोम होंगे, जेवढे पण मारवाडी असेल तेवढे पे गुजराती असेल, सर्व एक होऊन आमची नगरपालिकामध्ये आम्ही आमचे वाद उभे करू। ठीक है, कबूतरखाने बंद किए, अब्दुल का क्या रहा होगा? गांधी के चक्कर में कांग्रेस गई थी, मुर्गी के चक्कर में शिवसेना, अभी कबूतर के चक्कर में कौन सी पार्टी जाएगी भगवान जाने। मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं शिवदूतांची नेमणूक केली आहे. प्रत्येक यादी भागवार शिवदूतांची नेमणूक करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन सरकारचं काम पोहोचवण्यासाठीची जबाबदारी या शिवदूतांवरती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवदूतांच्या कार्यपद्धतीबाबत शाखा प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनं काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण हे काढलं जाईल. अधिसूचना जारी करून पालिकेला आदर्श कार्यप्रणाली नेमून देण्यात आलेली आहे. यामध्ये अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या 17 जागा, अनुसूचित जमातीच्या 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांच्या 61 जागा आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष असं आरक्षण काढलं जाईल. त्यानंतर उर्वरित सर्वसामान्य गटातील प्रभागाचे आधी महिला प्रवर्ग यांचं आरक्षण काढून उर्वरित सर्व प्रभाग हा खुला प्रभाग म्हणून जाहीर करण्यात येईल. चक्राकार पद्धतीमुळे सध्या असलेलं सर्व आरक्षण हे प्रभाग बदलले जाणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमांवरती केलेल्या कथित वक्तव्यावरून आता पक्षामध्ये असंतोष वाढताना दिसतोय. पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावरती कारवाईचे संकेत दिलेले आहेत. दरम्यान संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरती त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. पक्षाचा विचार हा शिव, शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचा आहे. अशा पद्धतीनं पक्षाला विखारी विचारांमध्ये अडकवून संग्राम जगतापांना काय साध्य करायचंय असा संतप्त सवाल हा आमदार अमोल मिटकरींनी केलाय. ते अकोला इथं एबीपी माझाशी बोलत होते. संग्राम जगताप त्यांच्याच पक्षाचे आमदार जे म्हणतात की हिंदूंकडूनच फटाके खरेदी करा, मुस्लिम समाजाच्या दुकानावर जाऊ नका. स्वतः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे. ताप होतो पक्षाचा. त्यांच्या भूमिका दोनदा तीनदा अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या स्टेजवर वक्तव्य केल्यानंतर स्वतः पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादांनी समज दिली. पण आज सकाळी पुण्यावरून ज्यावेळेस पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेस स्वतः अजितदादा म्हणाले की आम्ही फुले, शाहू आंबेडकर, शिवछत्रपतींना मानणारी लोक आहोत, तसा आमचा पक्ष आहे. आणि अशा प्रकारचं वक्तव्य जर दोनदा तीनदा होत असेल तर त्यांना पक्ष पातळीवर नोटीस दिल्या जाईल. असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. ते पक्षाचं मत असू शकत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. या अशा पद्धतीनं स्वतःचं नाव लौकिक काही काळासाठी मिळवता येतो, पण त्या नाव लौकिकामागं जर एखाद्या समाजातून आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत असेल ती पक्षाला फार महाग जाणारी गोष्ट आहे. म्हणून स्वतः अजितदादांनी त्याबाबत आपलं जे काही ठाम मत आहे रोखणं ते मांडलेलं आहे. रोहित पवारांनी काल गुंड निलेश गायवळवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधलाय. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेमध्ये सचिन घायवळ व्यासपीठावरती असल्याचा आरोप रोहित पवारांनी एक व्हिडिओ दाखवत केला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश गायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. गुंडाला सहजपणे पासपोर्ट कसा मिळाला असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. तानाजी सावंतांचे पुतणे घायवळ यांचे पार्टनर असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय. मात्र रोहित पवार यांचे स्वतःचे आणि त्यांच्या परिवाराचे फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांचे क्लिप्स हे देखील व्हायरल करण्यात आले. एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो. गुंडाच्या भावाला जो सुद्धा एका क्राईममध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याचं नाव क्राईममध्ये आहे, त्याला तुम्ही पोलीस हे बंदुकीचं लायसन्स देतं. मग बाकी गरिबांना, सामान्य लोकांना सुद्धा सहजपणे असाच पासपोर्ट द्यायला काय हरकत आहे? ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे अशाच होत नसतात. त्याला पाठबळ हे सत्तेतल्या लोकांचं लागतं. त्यामुळे धाराशिवमध्ये तानाजी सावंत डायरेक्ट नाही, पण त्यांचा जो पुतण्या आहे, सख्खा पुतण्या आहे, तो तिथं त्याच्याबरोबर पार्टनर म्हणून काम करतो असं आम्हाला समजतंय. निलेश गायवळ प्रकरणामध्ये सखोल चौकशी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. घायवळला अहिल्यानगरमधून पासपोर्ट कसा मिळाला, त्यानं निवडणुकीमध्ये कोणाचं काम केलं होतं, इथपासून ते घायवळला पासपोर्ट देण्यासाठी कोणाचा दबाव होता याचा तपास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला दुसरा पक्ष असो किंवा आमचा पक्ष असो, कुणीही त्याला थारा देता कामा नये असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
हा व्यक्ती इथे राहत नाही ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले. तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत. माझं मत अतिशय स्पष्ट आहे. अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये. अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल. दरम्यान घायवळ प्रकरणावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलंय. कोण कोणाचे कॉल आहेत, कोण कोणाशी संबंध आहेत, पोलीस तपासामध्ये समोर येईल. पासपोर्टची शिफारस करताना गुन्हे नाहीत असं कधी सांगण्यात आलं? कोणाचं सरकार होतं असा सवाल देखील बावनकुळेंनी केलाय. त्यामुळे बावनकुळेंचा रोख नेमका कोणाकडे आहे हा सवाल देखील आता उपस्थित झालाय. तसंच घायवळला जेरबंद करणं अधिक महत्वाचं आहे असं देखील बावनकुळे म्हणाले. पासपोर्टची शिफारस करताना त्यांच्यावर गुन्हेच नाही आहे असं कोणी म्हटलं आहे? मग तेव्हा सरकार कोणाचं होतं? कोण गृहमंत्री होते? पोलिसांच्या चार्जशीटमध्ये साऱ्या गोष्टी येतात. कोण कोणाचे कॉल असतात, कोण कोणाचे फोटो असतात, कोण कोणाची संबंध असतात. त्यामुळं पोलिसांच्या चौकशीत सारं येणार आहे. योग्य वेळी पोलीस कोर्टात जेव्हा मांडतील तेव्हा कळेलच. आत्ता महत्वाची प्रायोरिटी काय आहे? जेर बंद करणे आणि तातडीनं गुन्ह्याखाली शिक्षा देणे. याकरता पोलिसांनी कुठली त्या ठिकाणी टाचणीवर सुद्धा त्या ठिकाणी गॅप सोडू नये. जिथे असेल, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कोर्टामध्ये पूर्ण प्रकरण टिकलं पाहिजे आणि असे लोक जेलमध्ये राहिले पाहिजे. औंध शिक्षण मंडळाच्या श्रीमंत हर्षिता राजे इंग्लिश मीडियम शाळेच्या नवीन इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी प्रतिनिधींनी गायत्री देवी आणि दोन्ही राजकुमारींच्या हस्ते पुणेरी पगडी, तलवार आणि चांदीचा लखोटा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सन्मान केला. यावेळी इंग्लिश मीडियम हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. नांदेडच्या किनवट तालुक्यातील साखर्णी गावातील बंजारा समाजाच्या काही बांधवांनी अशोक चव्हाणांचा ताफा अडवला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी ही देखील करण्यात आली. रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या काही माणसांनी वकील प्रशांत आरडेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशांत आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडेंनी हा आरोप केलाय. या संदर्भामध्ये मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. मात्र कोणतीही यंत्रणा मदत करत नसल्याचा दावा किशोरी यांनी केलाय. तर दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवेंनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. जे काही संबंधित कोणीही दोषी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जो आमदार महेंद्र थोरवे आहे याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी ही विनंती. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावी यासाठी कामगार संघटनांनी उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आल्याचीही माहिती आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे यातून मार्ग काढतील आणि आंदोलन टळेल असा विश्वास एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झालाय. गंगापूर तालुक्यातील लासूर गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयूर किशोर मोईनी आणि साहिल संतोष झालते अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. ते दोघेही 15 वर्षांचे होते. मृत शाळकरी मुलं महालगाव इथल्या न्यू हायस्कूलमध्ये 9वीच्या वर्गामध्ये शिकत होते. पुण्यातील खडकवासला परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमध्ये शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. अंतरिक्ष कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव असून सिनियरकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. काही दिवसांपूर्वी सिनियरकडून होत असलेल्या त्रासाबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास उत्तमनगर पोलीस करत असून आत्महत्येचं खरं कारण हे तपासानंतरच स्पष्ट होईल. अभी तो मुझे कुछ नहीं पता कि क्या हुआ उस दिन. अभी परसों उस दिन ठीक है, पर इससे पहले क्या हो रहा था? इससे पहले हाँ थोड़ा परेशान था, कर भी नहीं पा रहा था और उसको नहीं हो रहा था, शायद नहीं हो रहा होगा. अब सीनियर हैं थोड़े, कुछ तो परेशान करते हैं. हमने पुलिस को भी बोला है कि आप भी
इसकी तहकीकात करिए, ऐसा क्या हुआ है, क्यों हुआ है, कारण जानना चाहिए ना, कारण पता चलना चाहिए कि सुसाइड करने की नौबत क्या आ गई उसको, क्योंकि जब वो 5 बजे तक सही था और बता रहे हैं कि नहीं उसने खाना भी खाया है। पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरानं प्रियसीची हत्या केली आहे। प्रियसीचा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर चाकू आणि ब्लेडनं वार करत प्रियकरानं तिची हत्या केली आहे। वाकड इथल्या लॉजवरती ही घटना घडली आहे। प्रियसी तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली असा संशय हा प्रियकराला आला होता। दरम्यान हत्या केल्यानंतर प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रकाश लोंढे टोळीतील 9 जणांना अटक केली आहे। अजूनही भूषण लोंढेसह 8 ते 9 जण हे अजूनही फरार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी बारमध्ये गोळीबार करण्यात आला त्या दिवशी लोंढे गँगकडून काहीतरी मोठा विषय आहे या आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला। औराबारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवण्यात खंडणीच्या मागणीसाठी गोळीबार करण्यात आला होता। यातील जखमी ग्राहकावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर ज्या बारमध्ये गोळीबार झाला होता तो बार चालवणारे संचालक डॉक्टर संजय शर्मा आणि बिपिन पटेल यांचा अद्यापही मागोवा नाहीये। सोलापूरमध्ये रस्त्यावर तलवारी फिरवत वाढदिवस साजरा करणं तरुणांना महागात पडलंय। साठे वस्ती परिसरामध्ये तलवार फिरवून केक कापणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये विजय साठे या तरुणासह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई दीपक साळुंखे यांनी फिर्याद दिलेली असून आरोपींचा शोध हा घेतला जातोय। सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये एका शिक्षकानं आत्महत्या केली आहे। आनंद कदम असं संबंधित शिक्षकाचं नाव आहे। गावठणवाडी जिल्हा परिषद शाळेतील ते मुख्याध्यापक होते। आत्महत्येनंतर पोलिसांनी कदम यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे। मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही असा उल्लेख त्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेला आहे। दरम्यान ही घटना घडलेली तेव्हा कदम यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे। जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबलेला असताना काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली। त्यानंतर या टोळक्यानं संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची दुचाकी पेटवून दिली। या घटनेतील जखमी तरुणावरती उपचार सुरू आहेत। MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरती 3 वाहनांचा अपघात विचित्र घडल्याची माहिती ही समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील पेणजवळ असणाऱ्या जीते गावानजीक हा अपघात घडलाय। मुंबईच्या दिशेने जात असताना 3 वाहनं एकमेकांवरती आदळून मोठं नुकसान झालं। अचानक ब्रेक मारल्यामुळे ही वाहनं एकमेकांवरती आदळल्याची माहिती आहे। सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी टळलेली आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा। विक्रम चाहे जितना भी फड़फड़ा ले ढूंढ नहीं पाएगा। प्रिया कैसा लगा मेरा स्टंट? एक हिंट तो देते। हिंट बड़े आराम से। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोल्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। या निवडणुकीमध्ये भाजपनेच बापूंचा गेम केला काम अशी नवीन चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सांगोल्याच्या कार्यक्रमातील एका जाहीर वक्तव्यामुळे सुरू झाली आहे। बाबासाहेब देशमुख यांना आपण मदत केली म्हणून ते आमदार झाले, तेव्हा तर आपण पालकमंत्री नव्हतो असं जयकुमार गोरेंनी विधान केलंय। तर पुढे बोलताना 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल असंही गोरेंनी घोषणा केली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीतही शहाजी बापूंची आमदारकीची संधी हुकणार का अशा चर्चांना उधाण आलंय। गुंडाला सहजपणे पासपोर्ट कसा मिळाला असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तानाजी सावंतांचे पुतणे घायवळ यांचे पार्टनर असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। मात्र रोहित पवार यांचे स्वतःचे आणि त्यांच्या परिवाराचे फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांचे क्लिपिंग्स पण व्हायरल होत आहेत।
एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो, गुंडाच्या भावाला जो सुद्धा एका क्राईममध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याचं नाव क्राईममध्ये आहे, त्याला तुम्ही पोलीस हे बंदुकीचं लायसन्स देतं, मग बाकी गरिबांना सामान्य लोकांना सुद्धा सहजपणे असाच पासपोर्ट द्यायला काय हरकत आहे? ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे अशाच होत नसतात, त्याला पाठबळ हे सत्तेतल्या लोकांचं लागतं. त्यामुळे धाराशिवमध्ये तानाजी सावंत डायरेक्ट नाही, पण त्यांचा जो पुतण्या आहे, सख्खा पुतण्या आहे, तो तिथं त्याच्याबरोबर पार्टनर म्हणून काम करतो असं आम्हाला समजतंय. रोज सचिन घायवळवरून रोहित पवार काही ना काहीतरी बोलतायत. काल घायवळला घेऊन त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधलाय. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर असल्याचा आरोप रोहित पवारांनी एक व्हिडिओ दाखवत केलाय. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतल्याचा त्यांनी आरोप केलाय. निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश घायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं, म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. भंडाऱ्यामध्ये भाजपनं आपल्याच मित्र पक्षांना म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला चांगलाच धक्का दिलाय. शिंदेच्या युवा शिवसेनेचे भंडारा गोंदिया लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश नागपुरात पार पडलाय. आता आणखी एक मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ठाण्यामध्ये काल योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन झालंय. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलेलं होतं, मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही, याचा पश्चाताप होतोय असंही ठाकरेंनी यावेळी सांगितलंय. यासोबतच एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. आज अनंत तरे यांची आठवण, मला आता वहिनी म्हणाल्या ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना. म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता. एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येतंय म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी घाणील लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद सर्वश्रू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईकांमध्ये वाद वाढत असल्यानं शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला गेलाय. अशातच या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. कुठे वेगळे लढलो तरी टोकाची टीका नको असंही पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद सर्वश्रू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईकांमध्ये वाद वाढत असल्यानं शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला गेलाय. अशातच या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. कुठे वेगळे लढलो तरी टोकाची टीका नको असंही पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कोकण विभागातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सविस्तर आढावा घेतलाय. या बैठकीमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह केल्याची माहिती समोर येते. महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू द्या अशी थेट मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मागणी सगळ्याच पक्षात होत असते, मागणी होणं साहजिक आहे. युती करून पुढे गेलो तर विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही, त्याचा आपल्याला फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मराठवाड्याच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी नको अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक. सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा.
वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म फक्त एबीपी माझावर प्रस्तुत करते शारंगधर सुखसारक वटी. सकाळी पोट टकाटक. पावड बाय चितळे पाश्चराइज्ड टेबल बटर. बँक. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात. शिवसेनेत आता असणार शिवदूत. मुंबईतील प्रत्येक यादी भागावरती असणार शिवदूत. प्रत्येकाच्या घरी जात शिवसेनेचे शिवदूत साधणार नागरिकांशी संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शाखा प्रमुखांना सूचना. एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत, यासाठी कामगार संघटना, कृती समितीसह अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आता 25% जागा खुली ठेवणं विकासकांवरती बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजुरी देऊ नये. त्याबरोबरच अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दिवाळी आणि नाताळ सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर रात्री 1 वाजता खुलं राहणार. 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष वेळापत्रक लागू. भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी वेळेत बदल. बांधकाम इमारतीमधून सिमेंट ब्लॉक पडून 22 वर्षीय तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील घटना. या प्रकरणी श्रद्धा कन्स्ट्रक्शन आणि इतर लोकांवर देखील गुन्हा दाखल. कळवण दगडफेक प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. आतापर्यंत 14 दंगेखोर ताब्यामध्ये. दंगेखोरांची कळवण शहरामधून पोलिसांनी काढली धिंड. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास वेगवान. गोव्यामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. वाळपवईमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत. पुढील 4 दिवस राज्यामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता. गाझा इथं इस्रायली सैन्याच्या बॉम्ब हल्ल्याच्या विरोधामध्ये पाकिस्तानातील लाहोरमध्ये हिंसाचार उसळला. निदर्शकांना रोखण्यासाठी हेलिकॉप्टरमधून गोळीबार. मध्य प्रदेशातील दामोहमध्ये एक स्थानिक पत्रकार सरकारी शाळेमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी पोहोचला. जेव्हा त्याने मुलांना फिरताना पाहिलं तेव्हा पत्रकारानं शिक्षकाला प्रश्न विचारला. तेव्हा शिक्षकानं पत्रकाराला चप्पलनं मारहाण केली आणि व्हिडिओ शूट करण्यास मनाई केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली आणि आरोपी शिक्षिका सोना मरावी हिला निलंबित केलं. उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये रिक्षात अजगर आढळला. ऑटो रिक्षा ताबडतोब थांबवण्यात आली आणि महामार्गावर वनविभागाची टीम बोलावून त्याला अधिवासात सोडण्यात आलं. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील अॅल्युमिनियम प्लांटमध्ये भीषण आग. 5 कामगार गंभीर जखमी. 2 बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. चित्रपट अभिनेता निर्माता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा नाहीच. नवाजुद्दीनने त्याचा भाऊ शमशुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे विरुद्ध दाखल केलेला 100 कोटींचा मानहानीचा खटला न्यायालयानं फेटाळलाय. तर वेगवान घडामोडीनंतर हेडलाईन्स पाहूयात. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती. भाजपच्या केंद्रीय